शेवटी तिने स्वतःला सावरले. तिचे लग्न नुकतेच झाले होते. तिचा नवरा कोर्टात क्रिमिनल केसचं काम करायचा. ती देखील एका नामांकित कंपनीत कामाला होती. वर्तमान काळातील उच्च शिक्षित, स्वतःच्या गुणवत्तेवर शिकून नोकरी मिळवणारी, चांगला पगारही असलेली. आपल्या समाजव्यवस्थेनुसार चांगले स्थळ आले. मागणी येऊन, बोलणे होऊन लग्न ठरले. संसार चालू होता. कुटुंबात नवरा आणि सासू होती. ती कामावर जायची आणि नवरासुद्धा. लग्नानंतर तिचा संपूर्ण पगार मागितला जायचा. ती विरोध करायची तेव्हा आता तू या घरची आहेस असे सांगून तिला गप्पा बसविले जायचे. तिच्याजवळचे दागदागिने, सोने, सुरक्षिततेचे कारण सांगून मागितले गेले. मी ते माझ्याकडे सुरक्षित ठेवेन असे सांगून नवऱ्याने आणि सासूने तिचे दागिने मागून घेतले. तिने विरोध केला. यानंतर वेगवेगळ्या निमित्ताने नवरा आणि सासू वेगवेगळ्या मागण्या करू लागले. कधी छळाने, कधी बळाने, कधी समजूत काढण्यासाठी तर कधी इब्रत राखण्यासाठी तिचा विरोध मोडून काढला जायचा. हे सारे असह्य आणि अशक्य झालेले. सासू तर नेहमी टोमणे मारायची. शेजारी तिच्याबद्दल वाईट सांगायची. नवऱ्याला तर तिच्या विरोधात भडकवायची. त्यामुळे नवरा तर उठता बसता अपमान करायचा. ती ते सर्व निमूटपणे सहन करायची. लग्न तर ठरवून गेले होते, पण तिचा होणारा नवरा कसा हे ती ओळखू शकली नाही. साखरपुडा झाला होता आणि ते दोघे बाहेर फिरण्यासाठी बाहेर गेले होते. फिरण्यासाठी गेले असता त्याने तिच्याशी मन मोकळेपणाने न बोलता फक्त शरीर सुखाबद्दलच बोलू लागला. तिला त्याचे ते बोलणे घाण वाटू लागले. पण काय करणार? साखरपुडा तर झाला होता आणि साखरपुडा होऊन लग्न मोडणे म्हणजे मुलीत काहीतरी खोट आहे असे गावी बोलले जायचे. आणि आजूबाजूच्या लोकांत आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईट बोलले जाईल ही भीती मनात ठेवून ती लग्न करण्यास तयार झाली. आणि शेवटी लग्न झालं. वाटत होतं लग्नानंतर तो सुधारेल, पण कुठलं काय? लग्नानंतर तर अधिकच त्याचे मानसिक अत्याचार वाढत गेले. त्याचा तो हिंस्र स्वभाव सेम त्याच्या आईसारखाच होता. कधीही तिला मान द्यायचा नाही. मान तर सोडाच, पण तिच्या पगारावरच त्यांचा डोळा होता. तिला नवऱ्यासोबत झोपू पण देत नसायची. वेगळे अंथरूण घालून द्यायची आणि मुलाच्या बाजूला स्वतः झोपायची. बापरे, ही कसली आई! पण देवाच्याही मनात काहीतरी वेगळं असतं. काहीतरी घडवायचं असतं. अशातच तिच्या सासूला तिच्या भावाने माहेरी बोलावलं. पण काही असो, तिला आणि तिच्या नवऱ्याला एकांत मिळाला. आणि अशातच तिला दिवस गेले. थोडे दिवस घरात आनंदाचं वातावरण होतं. पण जेव्हा 4 महिने होऊन गेले तेव्हा डॉक्टर बोलले, बाळाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा तिचा नवरा तिला ॲबॉर्शन करण्यासाठी फोर्स करत होता. सासूसुद्धा तिच्यावर दबाव टाकत होती. पण तिला आनंद झाला होता. तिला मातृत्व लाभणार. ती ॲबॉर्शन करत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने तिच्या विरोधात तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली आणि दावा दाखल केला. तिच्या माहेरी तिच्या आईने तिला सांगितले, ॲबॉर्शन करू नकोस. लग्नानंतर मुलीचे सासर हेच तिचे घर असते. माहेरी काही नसते. जर तू ॲबॉर्शन केलं तर तुझा नवरा तुला सोडणार. मूल झाले की तो सुधारेल, नाहीतर वांझोटी म्हणून तुझी इज्जत जाईल, असं सांगितलं. ती शेवटी द्विधा मनस्थितीत अडकली. काय करू तिला सुचेना. नवऱ्याचं ऐकू की आईचं? शेवटी तिने स्वतः निर्णय घेतला. मूल जन्माला येऊ द्यायचं. मुलगी जन्माला आली. तिला खूप आनंद झाला. वाटत होतं तिचा हार्ट प्रॉब्लेम
ऑपरेशन करून ती नॉर्मल होईल. पण सासरी वेगळाच खेळ सुरू झाला. 2.5 महिन्याची मुलगी असतानाच तिला घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली. ती नोटीस पाठविण्यापूर्वी तिच्यावर सासूने एक दिवशी सून मला काठीने मारायला धावते म्हणून आरडाओरडा सुरू केला आणि खोटी तक्रार करून तिला फसविले. शेजाऱ्यांकडे ती दिवसभर राहिली. मुलगा कामावरून येईपर्यंत ती घरात काही आली नाही. तिने नवऱ्याला याबाबत सांगायचा प्रयत्न देखील केला, पण ते श्रावणबाळ मात्र तिचे काहीच ऐकून घेत नव्हता. कारण तिने फोन करायच्या पूर्वीच त्याच्या आईने फोन करून सर्व तिच्या विरोधात त्याला भडकवून सांगितले होते. तिच्या विरोधात रात्री मुलगा आल्यावर नवऱ्याने आणि सासूने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. त्यानंतर तिला घटस्फोटाची नोटीस पाठविण्यात आली. आता माहेर पण आपले नाही आणि सासर पण आपले नाही हे तिला जाणवू लागले. पण मुलीला जगवायची तिची तळमळ मात्र कायम होती. हातात नोटीस पडूनही ती त्या घरात हिमतीने टिकून राहिली. तिला घरातून निघून का जात नाही, माहेरी का जात नाही म्हणून सतत दबाव टाकला जायचा. तिच्या हक्काचे मंगळसूत्र पण तिला द्यायचे नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. जन्मताच हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे शेवटी तिचा आजार वाढत गेला. सासूसुद्धा त्या मुलीला बघत नसायची. मुलीसाठी जेव्हा तिने काम सोडलं तेव्हा तिचा नवरा तिला म्हणाला, "तू का काम सोडलं?" तेव्हा ती, "मला माझ्या कामापेक्षा माझी मुलगी महत्त्वाची आहे. आता तिचे ऑपरेशन करायची वेळ आली आहे. तिचा SpO2 आज 55 झाला आहे. तिच्यासाठी मी काम सोडते." पण तिच्या नवऱ्याला ते मान्य नव्हतं. त्याला फक्त तिचा पैसा हवा होता. पण 4 लोकांत तिलाच पैसा हवाय म्हणून ती नोकरी करते अशी तिचीच बदनामी केली गेली. शेवटी तिने तिच्या मुलीला ॲडमिट केलं. पण खूप उशीर झाला होता. ऑपरेशन करायच्या पूर्वीच तिला हार्ट अटॅक आला होता. डॉक्टरसुद्धा तिला वाचवू शकले नाहीत. मुलगीला ऑपरेशन करायला न्यायच्या पूर्वी नवऱ्याने तिला क्रिमिनल केसमध्ये अडकवून कोर्टात क्रिमिनल केस दाखल केलेली होतीच. तिच्याबद्दल वाईट सेट गुन्हेही दाखल केले होते. तो स्वतः बॉम्बे हायकोर्टमध्ये क्रिमिनल आणि RTI फिलिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. मानसिक अत्याचार करत, सतत धमकी देत, क्रिमिनल केसमध्ये अडकवून, "पोलीस तुला तुरुंगात टाकणार, मग तुझी इज्जत जाईल, तुला कामावरून काढून टाकणार" म्हणून सतत भीती दाखवत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली गेली आणि घटस्फोटाच्या कागदावर सह्या घेतल्या होत्या. हे करायच्या पूर्वी काही दिवसापूर्वी तिने तिची मुलगी गमावली होती. त्यामुळे ती त्या मानसिक धक्क्यात होती. ही मुलगी 2.5 महिन्याची असल्यापासूनच त्याने ही कायदेशीर प्रक्रिया अंडर सेक्शन A चालू केली होती. त्यात त्या मुलीला हार्ट प्रॉब्लेम असल्यामुळे मानसिक त्रासामुळे तिचा गैरफायदा घेत तिच्या घरच्यांना पायापर्यंत आणण्यासाठी तिच्यावर मानसिक अत्याचार केले जायचे. शेवटी घटस्फोट झालाच आणि तिच्या सासूने आणि नवऱ्याने तिला घराबाहेर काढले. मनाने ती खूप खंबीर होती. शेवटी वेगळी रूम घेऊन ती राहू लागली. मुलगी गमावल्याचे दुःख तिला होतेच, पण ती खूप मानसिक धक्क्यात होती. तिने सेव्हिंग केलेल्या पगारावर ती आपले पोट भरत होती. तिला घटस्फोटानंतर पोटगीसुद्धा मिळाली नव्हती. नवऱ्याने रूमसुद्धा बदलली होती. तिला त्याच्याबद्दल काहीही कल्पना नव्हती. ती खूप मानसिक धक्क्यात होती. ती आपल्या मित्रमैत्रिणींकडे काही कायदेशीर कारवाई त्याच्या विरोधात करता येईल का याबाबत सतत विचारणा करायची. पण तिचं समाधान नाही व्हायचं. जरी ती खूप खचून गेली असली तरीही मनाने ती खंबीर होती. ती आपल्या मैत्रिणींकडे मन मोकळं करत असता तिला समजलं की तिच्या कॉलेजमधील एक लग्न झालेला मुलगा वकील आहे. त्याच्याकडून आपल्याला काहीतरी मदत होईल असं समजून तिने त्याला कॉल केला आणि आपली घडलेली घटना सांगितली. पण तिचं नशीबच एवढं वाईट की काय सांगू. तिने सांगितलं, "मी तुला तुझी फी देऊ शकत नाही, पण मला एक मदत करशील का?" शेवटी नवऱ्याने सोडलेली असं समजून तो तिला म्हणाला, "मी माझ्या मित्राला घेऊन येतो. मला फक्त तुझी एक रात्र दे. मला फी वगैरे काहीही देऊ नकोस. तुला मंजूर असेल तर सांग." हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीनच हादरून गेली. तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि नंतर
तिने खूप जणांना कॉल करून तिच्या नवऱ्याबद्दल सांगितलं आणि चौकशी सुरू असता माहिती काढता काढता तिला समजलं तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं होतं. ती खूप दुःखी झाली, कारण घटस्फोटसुद्धा नवऱ्याने 1 रुपया न देता येईल असे तिला अडकवून धमकावून घेतला होता. तोही तुला सुधारण्यासाठी नाटक करतोय असे बोलून फसवून. नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरीही तिचं शोधकार्य चालूच होतं. त्याने ज्या मुलीशी लग्न केलंय ती कशी असेल, तिला आपल्याबद्दल काही माहिती असेल का, आपला नवरा आपल्याशी कसा वागायचा हे माहीत होतं का, हे सगळं तिला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. पण माहिती काढता काढता तिला समजलं, जिच्यासोबत त्याचं लग्न झालं होतं तिचे लग्न एका मुलासोबत 7 ते 8 वर्षापूर्वी झालं होतं. पण ही मुलगी 1.5 महिन्यातच नवऱ्याला सोडून पुन्हा माहेरी आली. पण या मुलीचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्या कारणाने या मुलीने तिच्या पहिल्या नवऱ्यावर खोटे आरोप करून कोर्टात केस दाखल करून सर्व स्त्रीधन घेऊन घटस्फोट घेतला होता आणि आता पैशाच्या हव्यासापोटी त्या मुलाशी लग्न न करता 7 ते 8 वर्ष टाइमपास करून तिच्या नवऱ्यासोबत म्हणजे तिसऱ्याशीच लग्न केलं होतं. हे लग्न जरी कायदेशीर असले तरी त्याने त्याच्या पहिल्या बायकोला क्रिमिनल केसमध्ये अडकवून सर्व खेळ खेळला होता. याबाबत सर्व तक्रारी डोंबिवली मनपाडा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेल्या होत्या. या व्यक्तीविरोधात सतत ठाणे पोलीस कमिशनर ऑफिस, बॉम्बे हायकोर्ट आणि इंडियन ज्युडिशियसला ऑनलाईन तक्रार पण नोंदवण्यात आलेल्या होत्या. या व्यक्तीने कायदेशीर ते केसेस मागे घ्यायचे कबूल केलेले, पण प्रत्यक्षात त्याने फसवणूक केली आणि दुसरे लग्न केले. आपल्या समाजात फक्त पुरुषांमुळेच संसार उद्ध्वस्त होतात असे नाही. अशा मुलीच्या वागणुकीमुळे पण कित्येक मुलांचे आयुष्य खराब होत आहे. आजकाल मुली लग्न करून नवऱ्याला लुबाडतात अशी बदनामी यासारख्याच मुलींमुळे होत आहे. शेवटी ती म्हणाली, आभारी आहे मी त्या लोकांची ज्यांनी वेळीच स्वतःची लायकी दाखवून मला बदलण्याची संधी दिली.